नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाची परिस्थिती बदलू शकते, कारण 23 जून नंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज IMDने आज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे. अंदाज शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, एकंदरीत कशी राहील पावसाची स्थिती? राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. विशेषतः विदर्भातील अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानावर विशेष परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना हेच असणार आहे, ज्या भागात पावसाचा अंदाज आहे त्या ठिकाणी शेतीची कामे हवामान पाहून नियोजनबद्ध करावीत. वादळी वारे आणि विजांचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबावे. महत्त्वाची माहिती: हवामानाचा अंदाज वेळोवेळी बदलू शकतो, त्यामुळे अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.